हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साधु बाबा महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वैः साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुतं नमामि. ऐसा सर्वांग सद्गुरु सकल विद्येचा आगरू, तया माझा नमस्कार साष्टांग भावे. लागून या पाया विनवित तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकाळसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसी बहुत ग्रंथी सांगी आले बोली आले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. आज या ठिकाणी मी अभंग घेतला आहे, कारण मी अभंगाचीच थोडीशी कीर्तनाची तयारी करत असल्या कारणाने आज मी हा अभंग घेतला आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील हा अभंग आहे. तुकाराम महाराज आपणाला पाया पडून विनंती करून आपणाला सांगतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, लागोनिय पाया विनवित तुम्हाला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. करे टाळी बोला मुखी नाम. म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात? अभंगाचा असा भावार्थ आहे की तुम्ही मुखाने विठ्ठलाचे नाम घ्या आणि हाताने टाळी वाजवा, त्याने काय होईल तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकाळसी आहे येथे अधिकार, सकाळसी आहे येथे अधिकार, कलियुग उद्धार हरिनामे. म्हणजे कलियुगामध्ये कलियुगामध्ये जर आपल्याला सर्वात मोठा मार्ग सांगितला आहे तो हरिनामाचा सांगितलेला आहे. आणि सकाळसी आहे येथे अधिकार म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांना हा विठ्ठल विठ्ठल नाम घेण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर सकाळसी आहे येथे अधिकार. सर्व जातीतील सर्व धर्मातील लोकांना हा नाम घेण्याचा अधिकार आहे, असं तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगताना दिसतंय. आज मला ही प्रवचन रूपी सेवा दिलेली आहे. सर्वसामान्याला जगाला परमार्थ कळेल अशा म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग रचले. तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून कधी प्रेमाने सांगितले तर कधी शिव्या देऊन अभंगातून आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या. तुकाराम महाराज 3 प्रकारे लोकांना आपल्या अभंगातून सांगतात. 3 प्रकारे लोकांना देवाचे नाम कसे घ्यायचे हे सांगतात. तर प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, कारण प्रकाराचे 3 तुका मध्ये केले जन. एक पहिला प्रकार म्हणजे मूढ लोकांना उपदेश करताना. मूढ लोक म्हणजे कोणती की मूर्ख, ज्यांना परमार्थातली कुठलीही गोष्ट माहिती नसती, ज्यांना आपण कितीही चांगल्या पद्धतीने सांगितले की तुम्ही ही गोष्ट चांगली आहे ती करा, ही गोष्ट ह्या गोष्टीपासून खूप काही गोष्टी चांगल्या आहेत, हे औषध कडू आहे पण ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे, हे असं सांगूनही काही लोक औषध पित नाही. अशा मूढ लोकांसाठी, मूर्खांसाठी अत्यंत कडक भाषेमध्ये तुकाराम महाराज लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ असं सांगतात. दुसरा कुठला प्रकार आहे तर माऊलींनी का असं सांगतात, तुकाराम महाराज अक्षरशः शिव्या देऊन सांगतात
की किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढं शिंदवीचे रडतील, याचा अर्थ मराठी माणसाला समजेलच. कारण या चरणामध्ये माऊलींनी या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी शिवी देऊन सांगितले आहे. शिवी का दिली? कारण माऊलींनी 700 श्लोकांवरती, गीतेच्या 700 श्लोकांवरती 9033 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी 18,810 ओव्यांचा भागवत लिहिला. एवढ्या सोप्या पद्धतीने माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सर्व भक्तीचा मार्ग सांगितला, नाम मार्ग सांगितला, सगळ्या प्रकारचे भक्ती मार्ग सांगितला. परत एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये ओव्यांच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने मार्ग सांगितला. तरीही काही लोक ही परमार्थाकडे वळाली नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी अत्यंत कडक भाषा वापरली आहे आपल्या अभंगातून. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे रोग्याला डॉक्टर प्रथम गोळ्या देतात, गोळ्यांचा जर प्रभाव काहीच झाला नाही, 4 दिवसाचा देतात, 5 दिवसाचे देतात. जर त्या गोळ्यांचा प्रभाव झाला नाही तर काय करतात डॉक्टर? आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगतात. त्या ब्लड टेस्ट मध्ये काय रिपोर्ट येईल त्यानुसार आपल्याला मग सलाईन लावतात. आणि सलाईन लावूनही जर त्याच्यावर काही निदान झाले नाही तर त्यावर आपल्याला MRI, सोनोग्राफी, म्हणजे जे काही आपला रोग असेल, जे काही आपला आजार असेल त्यावर सांगतात. आणि त्यावर एखादा रोग असेल, पोटाचा आजार असेल तर त्यावर आपल्याला ऑपरेशन करायला सांगतात. त्याच पद्धतीने तुकाराम महाराजांनी, माऊलींनी आणि एकनाथ महाराजांनी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगूनही काही लोक परमार्थाकडे वळाले नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी, मूढ लोकांसाठी, बरं का, मूढ लोकांसाठी अत्यंत कडक भाषेमध्ये हा उपदेश केलेला आहे, हा अभंग सांगितलेला आहे. तिसरा प्रकार आहे की साधकांना सांगताना महाराज थोडीशी सौम्य भाषा वापरतात. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. साधकांशी भक्तांशी तुकाराम महाराज खूप सोपी अशी भाषा वापरतात. कारण शहाण्याला शब्दाचा मार असं म्हणतात ना. एखाद्या शहाण्या व्यक्तीला साधे डोळे जरी वटले तरी समोरचा माणूस काय बोलतो, समोरच्या माणसाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल, त्यावरून शहाण्याला शब्दाचा मार जसा असतो ना, तसं साधकांना तुकाराम महाराज खूप अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करत असतात. जसं की एखादा राजा जर घोड्यावरून पडला तर त्याला आपण असं म्हणतो का, हो राजा घोड्यावरून पडला? त्याचे प्रधान जे असे म्हणतात का, अरे 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 राजा घोड्यावरून पडला? नाही, तर काय म्हणतात, सरकार घोड्यावरून पडले. का? कारण तो राज्याचा राजा असतो ना, पूर्ण राज्य तो चालवत असतो. कारण तो मोठा असतो, अधिकार प्राप्त असतो ना राजाला. त्यामुळं सरकार घोड्यावरून पडले, ना की असं बोलत की राजा घोड्यावरून पडला. कधी ऐकले का आपण असं? आणि जर ऐकलंच असं तर तो मग ते मूढ व्यक्ती असेल. जर असं कोण बोलत असेल तर कदाचित मूढ व्यक्तीमध्ये मोडणारा असा व्यक्ती असेल तो. किंवा एखाद्या कंपनीचा डायरेक्टर असेल, खासदार असेल, आमदार असेल, म्हणजे कोणीही व्यक्ती असू द्यात, मुख्यमंत्री असेल. एखादा सामान्य माणूस जेव्हा रोज दारू पितो तर आपण त्याला काय म्हणतो? तुम्ही आम्हीच बघा ना, अरे बेवडा आहे रे, एक नंबरचा तो, म्हणतो की नाही? पण त्याच जागी एखाद्या कंपनीचा खूप मोठा डायरेक्टर असेल, CEO असेल, किंवा आमदार असेल, खासदार असेल, मुख्यमंत्री असेल, आणि त्यांना खूप रोज पिण्याशिवाय प्यायची सवय असेल, तर आपण असं म्हणतो का की मुख्यमंत्री बेवडा आहे, हा आमदार बेवडा आहे, तो कंपनीचा मालक बेवडा आहे? नाही म्हणत ना. त्याच पद्धतीने तर काय म्हणतो, त्यांचे नोकर काय म्हणतात, आमच्या साहेबांना थोडस पिल्याशिवाय झोप येत नाही. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये मालकाला आदर देतात. त्याच पद्धतीने तुकाराम महाराज साधकांना सांगताना ही सौम्य भाषा वापरतात, मूढ व्यक्तींना सांगताना कठोर भाषा वापरतात. असे 3 प्रकारे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलेले आहेत. म्हणून लागून या पायात विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, अभंगाचं प्रथम चरण. खर तर आज प्रवचनाचा एवढा सुंदर दिवस आहे. आजच्या दिवशी 2 योग आलेले आहेत. एक तर कालच्या दिवशी आषाढ वद्य त्रयोदशी संत नामदेव महाराजांच्या समाधीचा सोहळा झाला. आणि आजच्याच दिवशी आषाढ वद्य चतुर्दशी म्हणजे आजच्या दिवशी संत सावता महाराज यांचा समाधी सोहळा आहे.
आजच्या दिवशी प्रवचन रूपी ही सेवा मला मिळाली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि तुम्हालाही खूप भाग्यवान समजते. तुम्हाला भाग्यवान का समजते? कारण संतांचे आपल्याला पुण्यवान व्हावं म्हणून आपल्या वाणीने संतांचे गुणगान गायला पाहिजे. ज्यासी श्रीहरीची प्राप्ती व्हावी तेने संत चरित्र परिसावी. कोणाला जर श्रीहरीची प्राप्ती पाहिजे असेल, कोणाला जर श्रीहरीचा नामस्मरणाचं कोणाला जर फळ पाहिजे असेल, तर त्यांना संत चरित्र परिसरावी. म्हणजे संत चरित्र जरी ऐकली तरी त्यांना श्रीहरीची प्राप्ती होते. म्हणूनच आजचा दिवस मी का म्हणते की खूप पुण्याचा आहे, खूप चांगला आहे, माझ्यासाठी खूप चांगला आहे. कारण आजच्या दिवशी मी तुम्हाला प्रवचन सेवा देत आहे. मी काही खूप मोठी नाहीये. मला शिकायला मिळावं म्हणूनच ज्योतिताईंनी मला आजचा दिवस मला सांगितलेलं आहे की ताई तुम्ही मला आजची प्रवचन सेवा तुम्ही करा. आणि म्हणूनच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आजच्या दिवशी म्हणजे जो दिवस की संत सावता महाराजांनी आजच्या दिवशी समाधी घेतली, त्या दिवशी मी प्रवचन रूपी सेवा करत आहे आणि तुम्ही हे माझ्या तोंडातून ऐकत आहात. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. संतांचे चरित्र ऐकल्याने देवाची प्राप्ती होते. आज मलाही सांगण्याचा अधिकार मिळाला. काल नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली. नामदेव महाराजांचा चरित्राचा विचार आपण करूयातच. संत नामदेव महाराज हे शिंपी समाजामध्ये जन्माला आले. संत नामदेव महाराज हे शिंपी समाजामध्ये जन्माला आले. पूर्ण शिंपी समाजाचा हा पूर्ण जगावर खूप मोठा उपकार आहे असं म्हणतात. कारण पूर्ण समाजाची लाज राखण्याचं काम हे शिंपी समाजाने केले आहे. जगाची लाज ही शिंपी समाजाने केलेली आहे. तर पूर्ण वारकरी संप्रदायाची लाज राखण्याचं काम हे कुणी केलं असेल तर नामदेव महाराजांनी केलं असेल. वयाच्या अगदी 5व्या वर्षी नामदेव महाराजांनी काय केलं हे आम्हाला तर सर्वांना माहितीच आहे. वयाच्या 5व्या वर्षी अगदी वयाच्या 5व्या वर्षी संत नामदेव महाराजांनी देवाला पांडुरंगाला हा नैवेद्य जेव घातला. तो कसा तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल, तरी पण आज मी सांगते की एकदा नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टी ह्यांचा नित्यनियम असा होता की देवाला नैवेद्य म्हणजे पंढरपूरमध्ये पांडुरंगाला देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्यांच्या घरामध्ये कोणीही जेवण करत नसे. केशवा माधवा गोविंदा गोपाला जेवी तुगा कृष्ण पांडुरंगा, अच्युता वामना दुष्यत नंदना जेवी तुगा कृष्ण पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी तुला हरी पांडुरंगा, ऐसी ग्लानी करिता नैवेद्य जेवीला नामयाचा. म्हणजे नामयाच्या हातून ऐसी ग्लानी करता म्हणजे विनंती केली नामयानी साधी तर साक्षात पांडुरंग नामयाच्या हातचा नैवेद्य जेवण्यासाठी आला. तो कसा आला? जेव्हा दामा शेट्टी 12 वर्ष त्यांचा नित्यनेम असा होता की देवाला पहिला सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, हे तिन्ही वेळचं जेवण पूर्ण ताट, आपल्यासारखं नाही बरं का. टिचूक भजी आपण जेव्हा आपण हे करतो देवाला खायला घालतो, एवढीशी छोटीशी पोळी करतो. सणासुदीच्या दिवशी आपण काय करतो? छोटीशी पोळी करतो, त्याच्यावर छोटासा भात, एवढीशी कुरडई, एवढासा पापड आणि त्याच्यावर एका भजीमध्ये 5 देवांना, एक भजी 5 देवांना ओवाळतो. तशा पद्धतीचं नैवेद्य त्यांचं नसायचं. त्यांचं पूर्ण ताट हे देवाला असायचं, पांडुरंगाला असायचं. एक दिवस काय झाले, काही व्यवहाराच्या निमित्ताने दामा शेट्टींना बाहेर गावी जावे लागले. तेव्हा दामा शेट्टी आपल्या 5 वर्षाच्या असणाऱ्या नामदेव महाराजांना म्हणतात, नाम्याला म्हणतात, ए नाम्या, आता मी काही निमित्ताने 4-5 दिवस गावाच्या बाहेर चाललो आहे बरं का. 4-5 दिवस देवाचा नैवेद्य दाखवण्याचं काम हे तुझं आहे. नाम्या म्हंटल ठीक आहे बाबा, त्यात काय अवघड आहे, सोपं तर आहे. 5 वर्षाचं तू लेकरू, त्याला काय माहिती नैवेद्य दाखवायचं म्हणजे फक्त पाणी ओवाळायचं, मंत्र म्हणायचा आणि परत ते ताट परत घेऊन यायचं. ठरल्याप्रमाणे गोनाई मातांनी नामदेव महाराजांना नैवेद्याचं ताट भरलं आणि म्हटले, नाम्या चल जा रे पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये. नामा गेला नैवेद्याचं ताट घेऊन. नैवेद्याचं 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, देव काय जेवेनाच. आता तिथं दगडाचीच मूर्ती होती ना, पण ती लहान बाळ, लहान लेकरू, त्याला काही कळेनाच की हे नैवेद्य का जेवत का नाही. नामदेव महाराज खूप विनंती करतात, देवा काय चुकलं का रे माझ्या वडिलांच्या हातून, माझ्या आईच्या हातून, तुला काही कमी पडलं का रे ह्याच्यामध्ये काही कमी पडलं असेल तर मला सांग, तू का जेवत नाहीये रे.
तू कृपा करून जेवणारे. खूप विनंती करत होते नामदेव महाराज. शेवटी नामदेव महाराज चिडून म्हटले, अरे जेवणारे देवा, तिकडे माझी आई तिकडे वाट पाहतीये, उशीर झाला तर माझी आई मला मारेल, मला ओरडेल. तू कृपा करून जेवणारे. तरीही देव काही जागचे हालेना. शेवटी नामदेव महाराज चिडले आणि नामदेव महाराज देवाला म्हणू लागतात की अरे देवा, तू जर आता खरं खरं तुम्ही जर जेवले नाहीत ना, तर मी तुमच्या पायावर माझे डोके आपतील बरं का. अशी करून आपले डोकं आपटण्यासाठी घेतलेस. तेवढ्यात साक्षात पांडुरंग, जगाचा पांडुरंग, ज्या देवाच्या पायाचं दर्शन आपल्या हाताला व्हावं म्हणून आपण कितीतरी तास 24 तास आपण रांगेत उभा असतो. त्या साक्षात पांडुरंगाने नामदेव महाराजांना दर्शन दिले आणि नैवेद्य जेवले. पण नैवेद्य जेवायच्या अगोदर नामदेव महाराजांना भगवान परमात्मा असे म्हणतात की नाम्या, मी जेवतो बरं का रे नैवेद्य, पण तू हे मी जेवतो तुझ्या हातचा नैवेद्य मी खातो हे कोणाला सांगायचं नाही. हो हो, ठरलं तर मी काय कोणाला सांगत नाही. तुम्ही जेवून घ्या पटकन, नाही तर माझी आई मला ओरडेल. असं करून देव सगळं ताटातील नैवेद्य जेवतात आणि नामदेव महाराज रिकामा झालेलं ताट हे घरी घेऊन जातात. तेवढ्यात गोणाई माता म्हणतात की त्या गोणाई मातांच्या हातामध्ये ते ताट देतात. गोणाई मातांना आश्चर्य वाटते. काय आश्चर्य वाटते की रोज हा नैवेद्य फक्त आपण देवाच्या समोर 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवतो आणि आज चक्क हा नैवेद्य गेला कुठे. नामदेव महाराजांना, अरे नाम्या, नैवेद्य कुठे गेला? तू कोणत्या मुलांना खायला दिला का तू खाऊन आला? तुला भूक लागली होती तर तू मला सांगायचं ना अगोदर. तू का खाल्लास ह्याच्यातला नैवेद्य? तू का खाल्लास ह्याच्यातलं ताटातलं जेवण? त्यावर नामदेव महाराज म्हणतात, अगं आई, मी नाही खाल्ला ग, त्या पांडुरंगाने खाल्ला ग. त्यावर असा कोणाचा विश्वास बसेल का हो? आपल्या बाळाला जर आपण म्हणलो की तुझा आणि जवळच्या मंदिरामध्ये पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये, आणि आपलं बाळ जर रिकामं ताट घेऊन आलं आणि आपलं बाळ, आपला मुलगा 5 वर्षाचा जर म्हंटल की ते साक्षात पांडुरंगाने खाल्ला, तर आपला विश्वास बसेल का हो? नाही. तसंच ते गोणाई मातांचं झालं. गोणाई माताही त्यांना म्हणू लागल्या, तू खरं सांग बरं का नाम्या, नैवेद्य कोणी खाल्ला? तू कोणाला खाऊ घातला का? वाटेत येताना तू टाकून दिलास? नक्की काय झालं ते मला सांग. त्यावर नामदेव महाराज असे म्हणतात की अगं आई, मी साक्षात पांडुरंग भगवान पांडुरंगाची, परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो की नैवेद्य हा पांडुरंगानेच खाल्ला. पांडुरंग साक्षात प्रगट झाले आणि माझ्या समोर माझ्या बरोबर बसून त्यांनी नैवेद्य खाल्ला. त्याच्यामुळेच मला येण्यासाठी उशीर झाला ग. नको ना ओरडू तुम्हाला. तर गोणाई मातेचा काय विश्वास बसेना. शेवटी गोणाई माता काठी घेतात आणि नामदेव महाराजांना झोडपू लागतात, चांगली मारू लागतात. तितक्यात दामा शेट्टी येतात. परगावावरून दामा शेट्टी येतात. दामा शेट्टी म्हणतात, अगं तू का मारते नामयाला? तू का मारते? अगं 5 वर्षाचं आपलं हे लेकरू, तू मारती तरी कशासाठी ह्याला? तर गोणाई माता म्हणतात, अहो बघा ना, हा काय पण गोष्टी सांगतोय, काय पण म्हणतोय की नैवेद्य हा पांडुरंगाने खाल्ला, पांडुरंग साक्षात प्रगट झाला आणि ह्या ताटातला नैवेद्य साक्षात पांडुरंगाने खाल्ला ना. त्यावर दामा शेट्टींनाही खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्यांना असं वाटतं की 5 वर्षाचं लेकरू आहे, हे काय आपली चेष्टा करते का, मज्जा करते, म्हणून हा आपल्याला खोटं बोलतोय काय. म्हणून दामा शेट्टी त्यांना खूप लाडाने प्रेमाने जवळ घेतात आणि म्हणतात की नामया, सांगणार आहे खरं तू की कोणी नैवेद्य खाल्ला? त्यावर तेव्हाही नामदेव महाराज तसंच म्हणतात की अगं आओ बाबा, मी शपथ घेऊन सांगते साक्षात पांडुरंगाची, ज्या पांडुरंगाला मी नैवेद्य खाण्यासाठी दिला, ज्या पांडुरंगाला मी नैवेद्य दाखवण्यासाठी गेले, त्याच पांडुरंगाची मी शपथ घेऊन सांगतो की नैवेद्य हा साक्षात पांडुरंगाने प्रगट होऊन माझ्या समोर खाल्ला. कारण मला ओरडा भेटू नाही यायचा म्हणून ते माझ्या विनंतीला मान देऊन आले आणि त्यांनी साक्षात माझ्या हातचा नैवेद्य खाल्ला. त्यावर नामा शेट्टी असे म्हणतात की एवढी पांडुरंगाची शपथ तर आपल्या नाम्या घेणार नाही. आपण काय करू, तू उद्या नैवेद्य दे, रोजच्या प्रमाणे रोजच्या वेळेमध्ये नैवेद्य दे आणि आपण नाम्याला सांगूयात की नैवेद्य तू देवाला खाऊ घाल. आणि हे काही नाम्याला कळू द्यायचं नाही बरं का आपण. मी हळूच त्याच्या पाठीमागे जातो. असं करत दुसऱ्या दिवशी गोणाई माता नैवेद्याचं ताट बनवतात आणि म्हणतात की आजही तू देवाला नैवेद्य खाऊ घालतात. तू म्हणतोस ना की देव साक्षात येऊन जेवण करून गेला माझ्या हातून, तर आजही तूच नैवेद्य दाखवायचा. नामदेव महाराज म्हणले चालतात.
नामदेव महाराज आपल्या आपल्या नादामध्ये गेली, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेली, नैवेद्य खायला दिला. हे दामाशिट्टी हौस दरवाजाच्या मागे जाऊन लपली. पण हे माग लपलेली परमात्म्याला, भगवान परमात्म्याला कळलं नसेल का हो? त्याला पूर्ण कानाकोपऱ्यातल्या सगळ्या गोष्टी त्याला कळतात. डब्यामधली मुंगी साखर खाते, डब्यामधली मुंगी उपाशी राहू नये ह्याचीही ते सोय लावतो भगवान परमात्मा. मग भगवान परमात्म्याला, पांडुरंगाला कळलं नसेल का हो? दरवाजाच्या पाठीमागे त्यांचे वडील येऊन थांबले, कळलं असेल ना. पण त्यांचा आपला भक्त नामदेव महाराज, आपला भक्त नामा ह्याच्यावर अविश्वास दाखवतात. ह्याला आपल्यामुळं त्रास होऊ नये म्हणून ते रोजच्या प्रमाणे आजही प्रगट होतात आणि साक्षात नैवेद्य जेवतात. साक्षात ह्याच्यासोबत, नामदेव महाराजांच्या सोबत नैवेद्य जेवतात. नोहे हा महिमा संतांचा, नोहे हा महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा. म्हणजे ती संतांच्या हातून, संतांचा महिमा हा सामान्य आहे का हो? ते पाहिल्यानंतर दामाशेट्टींनाही खूप आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांच्या डोळ्यातून पाणी. गेले 12 वर्ष मी कुठलाही हे न करता मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि देव नैवेद्य जेवत नाही आणि ह्या नामाच्या हातून चक्क नैवेद्य जेवला. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणजे संतांचा महिमा काय सामान्य आहे का हो? नाही ना. असं वयाच्या 5व्या वर्षी संत नामदेव महाराजांनी पांडुरंगाला नैवेद्य खाऊ घातला. संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून पंजाब प्रांतामध्ये काही वर्षे गेले. तिथे आपल्या अभंगाची, वारकरी संप्रदायाचे प्रचार आणि प्रसार करण्याच्या पाठीमागे जर कोणाचा खूप मोठा हात असेल तर तो संत नामदेव महाराजांचा आहे. कारण पंजाब प्रांतामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर अनेक संतांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केलाच, पण संत नामदेव महाराजांनी पंजाब ह्या प्रांतामध्ये जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. आणि पंजाब या ठिकाणी, पंजाबी लोकांच्या ठिकाणी आजही आपले नामदेव महाराजांचे अभंग आजही आपल्याला, आपण त्या ठिकाणी जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळतील. आज ज्यांची पुण्यतिथी, आणि दुसरं म्हणजे आज ज्यांची पुण्यतिथी आपण संपन्न करत आहोत असे संत सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे. संतांच्या चरित्राच्या संबंधाने बोलत असताना सावता महाराज आपला परिचय देत असताना म्हणतात की आमची माळ्याची जात शेत लावू बागा येते. आयुष्यभर सावता महाराजांनी शेती केली, पण शेती अशी साधी सुधी केली नाही बरं का. इतर शेतकरी ह्याचा घारणगा, त्याचा घारणगा, ह्याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, पण सावता महाराजांनी तशी शेती केली नाही. सावता महाराजांनी साक्षात पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत शेती केली आणि साक्षात पांडुरंग ही संत सावता महाराजांच्या शेती करण्यासाठी मदतीला येत असत. आता तुम्ही बघा, आपण बऱ्यापैकी सगळेजण शेतकरीच आहोत. एखाद्या शेतामध्ये आपण एखादी बाई किंवा एखादा मजूर जर कामाला घेतला तर त्याचा रोज किती असतो? 500, 1000, 1500. आणि त्याची वेळही ठरलेली असते की एवढ्या एवढ्या वेळेला घेणार आणि एवढ्या एवढ्या वेळेला जाणार, आणि रोज ठरलेला असतो 500 ते 1000. आणि तेवढ्या वेळामध्ये ते घेतात आणि त्यांचं झालेला मजूर, त्यांची झालेली मजुरी ते घेऊन जातात. पण साक्षात पांडुरंगाने दिवस रात्र संत सावता माळी यांच्या बरोबर राहून शेती करू लागले. कांदा, मुळा, भाजी, ओगी विटाई माझी. संत सावता महाराजांनी जे जे पीक पेरत, जे ते शेतामध्ये काही करत, जे काम करत, त्याच्यामध्ये ते साक्षात पांडुरंगाचे दर्शनच घेत असत. म्हणजे आता समजा ते भात लावत असेल तर ह्या भाताच्या रोपट्यामध्येही साक्षात पांडुरंग आहे. कांद्याचं रोप लावत असेल तर कांद्याच्या रोपामध्येही साक्षात पांडुरंग आहे. म्हणजे जयी स्थळी काष्टी पाशाणी म्हणतात ना, की जयी स्थळी काष्टी पाशाणी, जे खरे भक्त असतात त्यांना ज्या त्या ठिकाणी देवाचं स्मरण होतं, ज्या त्या ठिकाणी ते आपल्या देवाला स्मरतात. अशाच पद्धतीने संत सावता महाराज हे प्रत्येक पेरणीमध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये हा आपल्या पांडुरंगाचं स्मरण करत असत, पांडुरंगाचं स्मरण करत असत. सावता महाराजांची महती सांगत असताना एक दृष्टांत, जेव्हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे
संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आणि देव हे एकत्री वारी करत असताना संत सावता महाराजांची महती नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांना कळावी म्हणून देव एक प्लॅन करतात की आता मी संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वरांच्या थोडेसे पुढे जातात आणि सावता महाराजांचं शेतामध्ये जिथे झाडाखाली ते नामस्मरण करत बसलेले असतात त्या ठिकाणी जातात आणि सावता महाराजांना ब्राह्मण वेशामध्ये म्हणतात की आओ माझ्या पाठीमागं ना खूप गरीबाचं आव्हानतात, खूप नाटक करतो देव, जसं खूप नाटकी बरं का, गरीबाचं आव्हानतात, म्हणजे नाटक करतात, माझ्या मागं ना मला मदत करा, माझ्या पाठीमागे ना चोर लागलेले आहेत, गुंड लागलेले आहेत, जर मला कुठेतरी लपवा, मला वाचवा तुम्ही, मला जर तुम्ही नाही वाचवलं तर ते मला मारून टाकतील. त्यावर संत सावता महाराज म्हणतात की आओ मग जा ना तिकडे उसा मागे लपा, ह्या आंब्याच्या झाडा मागे लपा, कुठेतरी लपा, विहिरीच्या मागे जाऊन लपा, मी आहे नाही तर मी नाही काय होऊन देत तुम्हाला. त्यावर सावता महाराजांना देवाशे म्हणतात नाही आओ ते चोर आहेत ना, भयंकर चोर आहेत बरं का, मला मारतील बरं का, ते खूप भयंकर चोर आहेत. त्यावर सावता महाराजांच्या लक्षात येतं हे दुसरे तिसरं कोणी नसून हा साक्षात भगवान पांडुरंग आहे. पांडुरंगच आपल्या भक्तीसाठी इथे आलेला आहे. म्हणून शेजारी असलेलं खुरप्याने आपल्या हृदय फाडतात आणि हृदयामध्ये आपल्या देवाला सामावतात. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी येतात आणि ते म्हणतात तुम्ही कोण्या अशा गृहस्थाला पाहिले का हो? त्यावर संत सावता महाराज म्हणतात नाही आम्ही नाही पाहिले, पण संत नामदेव महाराजांना देवाचे पितांबर बाहेर आलेले दिसतात. संत सावता महाराजांच्या छातीच्या बाहेर पितांबर आलेले दिसतात आणि ते संत ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात की देव ह्यांच्या हृदयामध्ये कदाचित लपलेला असेल, देव ह्यांच्या हृदयामध्ये लपलेला असेल, आणि असं करून ते देवाला बाहेर काढतात. या ठिकाणी काही नाही, देवाला काय दाखवायचं होते की देवाला संत सावता महाराजांची महती सांगून द्यायची होती. संत सावता महाराज म्हणजे शेतीत तुम्ही नामस्मरण करा, घरात बसून करा, तुम्ही देवळामध्ये जाऊन करा, तुम्ही कुठेही असताना नामस्मरण करा, वारीमध्ये जाताना, आता वारी झाली 15 दिवसाची, ज्योतिताईंनी वारी खूप छान पद्धतीचं, मी जेव्हा व्हिडिओ पाहत होते व्हॉट्सअपला, मी स्टेटस पाहत होते, खूप छान वाटलं की तुमची पहिल्याच वर्षीची जी वारी होती ती तुमची खूप छान पद्धतीची झाली. कारण वारीमध्ये तसे बऱ्याच लोकांचे बऱ्याच पद्धतीचे हाल होतात. मग वारीमध्ये जात असताना तुम्ही किती नामस्मरण केलं हो, वाटेरे जात असताना किती नामस्मरण केलं. त्याच पद्धतीने देवा संत असे सांगतात की तुम्ही विठ्ठलाचं नाम घ्या, मुखाने नाम घ्या, हाताने टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठलाचं नाम घेताना हा सुख सोहळा स्वर्गी नाहीये ना. नामदेव महाराजांचं चरित्र समाधी सोहळा कालच झाला ना, त्यानिमित्ताने अजून एक असा प्रसंग सांगते की नामदेव महाराज देवाला, म्हणजे नामदेव महाराजांनी देवाची जणू काही मैत्रीच झालेली असते आणि त्यांच्या आई वडिलांनाही माहिती असतं की नामदेव महाराजांना देव हे प्रगट देतात, आपलं हे करतात, दर्शन देतात. दिवाळीचा दिवस होता आणि दिवाळीच्या दिवशी पाडव्याचा दिवस होता आणि पाडव्याच्या दिवशी नामदेव महाराज देवाला म्हणतात की देवा तुम्ही आता दिवाळीचा दिवस आहे तर तुम्ही आमच्या घरी चला जेवणासाठी. तर त्यावर देव म्हणतात अरे नाम्या असं कसं काय शक्य आहे रे, मला नाही हे शक्य, दिवाळीच्या दिवशी मी कसं काय येऊ शकतो तुझ्या घरी. तर नामदेव महाराज हट्ट करतात म्हणून देव तयार होतात दिवाळीच्या दिवशी नामदेव महाराजांच्या घरी जाण्यासाठी. बरं मुख्यमंत्री पंतप्रधान जर आपल्या राज्यामध्ये आले तर त्याच्या पाठीमागे मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, खासदार येतात, आमदार येतात, नगरसेवक येतात, गल्लीतले नवे तर गल्लीतले कार्य हे काय म्हणतात त्याला, जे छोटे मोठे कार्यकर्ते असतात तेही येतात. पण आता देव म्हणतात की आता नाम्याच्या घरी जायचे. नाम्या काय कोण साधा सुद्धा नाहीये, नामा पण आता खूप मोठा भक्त आहे. मग नाम्याच्या घरी जायचं असतं तर ब्रह्मदेव, मोठे मोठे जे देव असतात, आमदार खासदार एवढ्यांनाच फक्त अलाउड करतात आणि म्हणतात की चला आपण जाऊया आपण नाम्याच्या घरी जेवणासाठी जाऊयात. म्हणून देव तयार होतात आणि देव काय करतात की नामदेव महाराजांना म्हणतो ठीक आहे की आम्ही येतो. आणि साक्षात लक्ष्मी आई साहेब
आईसाहेबही यायला तयार होतात. मग आईसाहेब नटून थटून तयार होतात. मग आई लक्ष्मी माता नटतात तरी कोणासारख्या हो? म्हणजे अंबानीच्या बायको सारख्या, नीता अंबानी सारख्या, का जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्याच्या बायको सारख्या नटतात? नाही. लक्ष्मीच्या सौंदर्याची तुलना आणि लक्ष्मीच्या नटण्याची, लक्ष्मीच्या राहणीमानाची तुलना आपण कोणाशीही करू शकत नाही. कारण ती साक्षात लक्ष्मीच आहे ना. देवाची लक्ष्मी माताच आहे ना ती. आपली पूर्ण ब्रह्मांडाची लक्ष्मी माता आहे. लक्ष्मी माता मस्तपैकी सजतात, मस्तपैकी नऊवारी साडी घालतात, नथ घालतात आणि त्या ठिकाणी औषणाचं ताट घेऊन नामदेव महाराजांच्या घरी जाण्यासाठी तयार होतात. तर पांडुरंग थोडेसे विचार करतात की आता आपण हिची चेष्टा करावी. कोणाची? लक्ष्मी मातेची. लक्ष्मी माता म्हणजे कोण? की साक्षात त्यांची पत्नीच ना हो. साक्षात त्यांची पत्नीच आहे लक्ष्मी माता. मग पत्नीची जोपर्यंत असं म्हणतात, बाबा महाराज सांगून गेले की बाबा महाराज वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर सांगून गेले, जोपर्यंत पती पत्नीमध्ये एकमेकांमध्ये चेष्टा होत नाही, मस्करी होत नाही, तोपर्यंत त्यांचा संसार खूप सुखाचा. आणि ज्या दिवशी पती पत्नीची मस्करी, पती पत्नीची असणारी थट्टा, एकमेकांची असणारी थट्टा ही थांबली जाते, त्या ठिकाणी तो संसार हा सार्थकी नाही लागत बरं का. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी हे करतात की आता आपण हिची चेष्टा करूयात, आपण हिची मज्जा घेऊयात. त्यासाठी देव काय करतात की देव आपले खूप अवतार घेतात. म्हणजे लक्ष्मी माता जेव्हा वरती पाहतात तेव्हा जिकडे पाहावे लाजले गे माये आता कवनाओ वाळू, कवनाओ वाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओ वाळूनी गेले माय गेले द्वारके, माय गेले द्वारके. खूप छान अभंग आहे. काकड्यामध्ये हा अभंग मला म्हणजे ऐकता ऐकताच पाठ झालेला आहे. अशा पद्धतीने म्हणजे जिकडे पाहावे तिकडे देवच देव, जिकडे उजवीकडे पाहिले, डावीकडे पाहिले, जिकडे पाहिले तिकडे देवच होते. तर मग लक्ष्मी मातेला प्रश्न पडला, गर्दीमध्ये जर आपल्याला आपला नवरा ओळखून नाही आला तर मग आपला काय फायदा हो? एका बायकोला गर्दीमध्ये जर आपला नवरा आपल्याला ओळखूच नाही आला तर मग आपला फायदाच काय? आपल्या प्रपंचाचा, आपल्या संसाराचा फायदाच काय? नाही ना. तसंच लक्ष्मी माता खूप मोठ्या प्रश्नात पडले की आता नक्की ह्याच्यातलं माझा धनी कोण, माझा घरवाली कोण? त्यांना प्रश्न पडला. शेवटी त्यांनी नामदेव महाराजांना विचारले की नाम्या, अरे जरा मदत करतोस का रे मला? नामे म्हणतात, का हो आई साहेब, बोला ना. मला ह्याच्यातलं साक्षात पांडुरंग भगवान परमात्मा माझा धनी कोण हे मला ओळखूच येत नाहीये. त्यावर नामदेव महाराज म्हणतात, त्या अगं ज्याच्या छातीवर चतुर्भुज नरी काय ते ज्याच्या छातीवर वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, म्हणजे ज्याच्या भृगु ऋषींच्या पायाचं चिन्ह ज्याच्या छातीवर असेल, सगळ्यांच्या छातीवर तर नसेल ना, मग भृगु ऋषींच्या पायाचं चिन्ह ज्याच्या छातीवर असेल तो आपला भगवान परमात्मा, तो आपला भगवान पांडुरंग. आणि त्याच्यानंतर ह्यांनी आईसाहेबांनी ओळखले आणि पांडुरंगाची पूजा केली. अशा पद्धतीने तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की सावता महाराजांनाही देवाने आपले रूप दाखवले. नामदेव महाराजांच्या हातून देवाने नैवेद्य जेवला. मग तुकाराम महाराज काय तेच सांगतात ना, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकाळसी येथे आहे अधिकार कलियुग उद्धार हरिनामी. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोली गेले. म्हणजे नामापाशी काही असेल तर चारी मुक्ती आहेत. नाम घेतल्याने काय होते? नाम घेतल्याने खूप मोठे फायदे होतात. नामस्मरणाने आपल्या घरातले पवित्रता राहते. आपल्या मुलांवर कळत नकळत चांगले संस्कार होतात. नामस्मरणाने खूप मोठे फायदे होतात. त्याच्यासाठी हे रघुनाथ संचलित फाउंडेशन आयोजित रोज 9 ते 11 प्रवचनमाला असतात की कोण ना कोणतरी एक दिवस एक व्यक्ती तर वाढतच असेल ना, कोणी ना कोणीतरी लिंक ओपन करतच असेल ना. कधी भागवतावर निरूपण असतं, कधी हरिपाठावर निरूपण असतं, तर कधी ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळीवर निरूपण असतं, तर कधी म्हणजे एखाद्या दिवशी मला वाटतं समर्थ रामदासांच्या दासबोधावर निरूपण असतं. म्हणजे आठवड्याचे 8ही दिवस रात्रीच्या 9 ते 11
म्हणजे न चुकता 12ही महिने, मला वाटतं फक्त वारीचे 15 दिवस ज्योतिताई एवढं हे नामस्मरण राहिलं असेल, पण ते तुम्ही वारीच्या वाटेने केलेलंच आहे. ही काही सोपी गोष्ट नाहीये ना. हे तुम्ही नामस्मरण करता, हे तुम्ही, मग तुकाराम महाराज तेच सांगून गेला, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मग आपण ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमाच्या द्वारे हे जे आपण नामस्मरण करतो, हे जे आपण ज्ञान एकमेकांना वाटतो, भक्ती मार्ग सांगतो, संतांचे चरित्र एकमेकांना सांगतो, एकमेकांना ऐकतो, हे तेच आहे ना. कळत न कळत आपल्याकडून नामस्मरणच होते. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गावर गेल्यावर आपले चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. इतरांनी सांगितलेला मार्ग स्वीकारला, पण तो चांगला नसेल आणि तो स्वीकारला तर आपलं वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण संतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चाललो, आपण त्याच्या हरिपाठ केला, हरिपाठाचा नित्यनेम केला, नामस्मरण केलं, आपल्या गुरूंनी दिलेल्या नामाचे चिंतन केलं, माळ जपली, काही असू द्यात, कुठलीही नामस्मरण असत. मागच्या दोन्ही प्रवचनामध्ये मी नामस्मरणावरच बोलले आणि आजही मी नामस्मरणावरच बोललेले आहे. कारण नामस्मरणाने खूप मोठे फायदे आहेत की म्हणजे माझ्यासारख्या एका साध्या व्यक्तीला जर मी ह्या व्यासपीठावर बसू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या माध्यमातूनच मी बसू शकते ना. म्हणजे आमचे पती जरी कीर्तनाला जात असतील, ते जेव्हा घरामध्ये कीर्तनाच्या जायच्या अगोदर त्यांच्या अभंगाची प्रॅक्टिस करतात, कळत न कळत ते बोल माझ्या कानावर पडतातच ना. आता जवळजवळ 10 ते 15 ते 20 जण आता ऑनलाईन आहेत. आता ऑनलाईन असताना स्पीकर ऑन असेल आणि असे 17-18 जण ऑनलाईन असताना घरामध्ये अशी चिमुकली मुलं तर असतीलच ना तुमच्या घरामध्ये. मग असं अशा मुलांच्या कानावर पडलं तर कुठं ना कुठंतरी त्यांचा उद्धार होतो, कुठं ना कुठं तरी ते चांगलं ऐकतात. जेव्हा ज्ञानेश्वरीचा आम्ही संतोष महाराज पायगुडे पती माझे किंवा दारुतात्या बालवडकर आज आलेले आहेत गुगल मीटवर. खूप दारुतात्या बालवडकर बालेवाडीचे आहेत आणि झी टॉकीजला विनेकरी म्हणून त्यांना खूप मोठा मान मिळतो. तर त्यांनी ज्ञानेश्वरीचा लेखी पारायणाचा संकल्प केला, एकनाथी भागवताचा लेखी पारायणाचा संकल्प केला आणि आता 1,00,000 तुकाराम महाराजांचा हस्तलिखित गाथेचा संकल्प करत आहेत आणि 1,00,000 लोकांपर्यंत तुकाराम महाराजांची गाथा हे जे कोणी काम करत असेल तर ते हे दारू तात्या बालवडकर असतील, शेखर महाराज जांभूळकर असतील, कांतीलाल पायगुडे असतील, हे सर्वजण करतात. बरं ते काय करतात? त्यांना काही काम धंदा नाहीये का हो? त्यांना काही घरातली कामं नाहीयेत, त्यांना संसार नाहीये का? तर त्यांची एकच तळमळ आहे की एक अक्षरामध्ये असतो माझा राम, असतो माझा रमाकांत. म्हणजे जेव्हा अभंग वाचतो तेव्हा कधी कधी आपले वाक्य आपले हे चुकतात. माझी यात बरेचदा माझा बोबडी वळली गेली, माझ्या तोंडातून चुकीचे काही वाक्य बोलले गेले. पण जेव्हा आपण स्वतः हाताने हे पारायण करतो, तुकाराम महाराजांचं पारायण करतो, तेव्हा आपल्याकडून कुठं ना कुठं तरी पुण्य घडतं, आपल्याकडून कुठं ना कुठं तरी आपल्या नामस्मरण होतं. अशी कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोकांचे मेसेजेस आहेत की जेव्हा आम्ही घरामध्ये तुकाराम महाराजांची गाथा लिहित आहोत तर आमच्या 5 वर्षांची मुलगी, 5 वर्षांची माझी नातू ही पण आता म्हणतीये, जर आईनी मोबाईल घेतला तर मुलंही मोबाईलच घेऊन बसणार ना. पण आईनी, घरातली थोरा मोठ्या व्यक्तींनी जर तुकाराम महाराजांची गाथा हस्तलिखित केली, ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली, एकनाथी भागवत हस्तलिखित केला तर कळत न कळत घरातील असलेले लहान मुलांवर तो संस्कार घडणारच ना. मग हे कशासाठी सगळं चाललंय? तुकाराम महाराज तेच सांगून गेले ना, सगळ्यासी येथे आहे अधिकार. म्हणजे सर्वांना, सर्व जातीतील संतांना, सर्व थोरा मोठ्यांना, सर्वांना येथे अधिकार आहे विठ्ठल विठ्ठल नाम घेण्याचा. आणि तो कोणी अधिकार दिला असेल तर तो साक्षात पांडुरंगानेच दिलेला आहे ना. आणि का दिला आहे तर सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर संत आहेत. देवाला कोण आवडत असेल सर्वात जास्त तर हे संत आवडतात. आणि संतांपेक्षाही जर कोण आवडत असेल तर संतांना खाऊ घालणारे, संतांना जे खाऊ घालतात अशी व्यक्ती आवडतात. म्हणून आजच्या दिवशी तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसी बहुत ग्रंथी बोली येले. नाम घेतल्यावर म्हणजे अनेक ग्रंथामध्ये तुकाराम महाराजांच्या ग्रंथात सांगितले, ज्ञानेश्वरीत सांगितलंय, एकनाथी भागवतात सांगितलंय, अनेक गीतेमध्ये सांगितलंय की नाम घेतल्याने चारी मुक्ती मिळतात. वैकुंठाला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग कोणता असेल तो नामस्मरण आहे.
मग ते नामस्मरण तुम्हा आम्हाला जर ह्या ऑनलाईन गुगल मीटच्या द्वारे घडत असेल तर आपण ज्योतिताईंचे आभार मानावे तितकी कमीच आहेत ना हो. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही सतत नामस्मरण करा, मुखाने नाम घ्या आणि हाताने टाळी वाजवा. अशा पद्धतीने आजची ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. आजची प्रवचन रूपी सेवा मी याच ठिकाणी थांबवत आहे. रामकृष्ण हरी. आणि आज बालेवाडीचे ताई धारू तात्या बालवडकर ज्यांना झी टॉकीजला विनेकरीचा खूप मोठा सन्मान मिळालेला आहे, विनेकरींचा खूप मोठा मान मिळालेला आहे आणि त्यांना आम्ही मामा म्हणतो. आणि सगळ्या त्यांना अशा माझ्यासारख्या 100 शेकडो लेकी असतील. म्हणजे वडिलांपेक्षाही जास्त प्रेम जर कोणी करत असतील माझ्यावर, म्हणजे इतरांचं तर जाऊ द्यात, तर ते दारू मामा करतात. माझी तब्येत बरी नसेल असे दारू मामा आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि दशक्रिया असतील किंवा काही ठिकाणी असतील तर मामांचं पसायदान हे आवर्जून लोक ऐकतात. आणि आपलं खूप मोठं भाग्य आहे की आज मामा आपल्याला जॉईन झालेले आहेत. म्हणून मी मामांना, तुमचा जर परमिशन असेल तर मी मामांना विनंती करते की आजचं पसायदान हे तुम्ही म्हणावं. मामाच घेतील. आणि मी पण आजपासून मामांची लेक बर का. आणि आणि मला सांगा मामा, तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईंट आहात का? नाही. तर त्यांचा नंबर मला पर्सनली पाठवून द्या वहिनी. म्यूट करा मामा, म्यूट. नाही वहिनी, माझा आवाज तुम्हाला येतोय ना? त्यांचा नंबर मला पाठवा, मी त्यांना जॉईन करून घेते रघुनाथ फाउंडेशनला. म्हणजे रोजच्या कार्यक्रमाला ते जॉईंट होतील. रोजचे काल दासबोधावर झालं. सोमवारी ज्ञानेश्वरी असते, मंगळवारी दासबोध आहे, बुधवारी एकनाथी भागवत असतं आज. पण आजचे महाराज जरा दुसरीकडे सेवेसाठी गेल्यामुळे वहिनींना त्याचा लाभ मिळाला. आणि गुरुवारी आपण वेगवेगळ्या महाराजांना संधी देतो. आणि शुक्रवारी तुकाराम महाराजांची गाथा असते. शनिवारी आपलं सामुदायिक भजन असतं. आणि रविवारी हरिपाठाच्या अभंगावर चिंतन असतं. असा हा नित्यक्रम चालू आहे. एकही दिवस खाडा नाही. कालसुद्धा दासबोध ग्रंथावर चिंतन असतं. त्या मंगळवारी सुद्धा सगळ्यांनी हजर राहा, कारण दासबोध ग्रंथ आपल्या जीवनाचाच सार आहे सगळा. आणि आज आपले मधुकर महाराज ठाकरे, आमचे बाबा गुरुजी, तर ते पण हजर आहेत. तर मला फार आनंद वाटला त्यांना समोर बघून. आणि मला म्हणजे उद्याच मी बाबांची सेवा पण ठेवलेली आहे आपल्याकडे. उद्या गुरुवार आहे तर बाबांची सेवा उद्या ठेवलेली आहे. आपलं पसायदान घेतील मग आता मामा घेतील पसायदान. म्यूट काढा तुमचं, म्यूट. मामा तुमचं म्यूट काढा, म्हणजे ते स्पीकर असतं ना बोलण्याचं. मगाशी तुम्ही माझ्याशी बोलत होतात बघा, मगाशी तुम्ही यायचे. हा झालं हा झालं ना आता? हो झालं. सुरू करू? हो मामा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. जे खळांचे व्यंकटेशांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. दुरितांचे तिमिर दाव विश्वास धर्म दुरिये बाहो. जो जेवांशील तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट दो भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणी जे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांचन
मार्तंड जे तापहीन हे सर्वाय सदा सज्जन सोयरे हो तू किंभवना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृष्टान दृष्ट विजय होवावे एतमने श्री विश्वेश्वराव अहोईल दान बसावो येणे बरे ज्ञान देव सुखिया